ज्ञानेश्वर मतलब रामकृष्ण हरी। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजाः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरिः। आज मोठा पर्वकाळ आहे। या सृष्टीचे रचयिता भगवान ब्रह्मदेव यांनी सृष्टीची रचना करत असताना जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, अगदी त्या पद्धतीने या ब्रह्मदेवाने सृष्टीची जशी कल्पना केली आणि त्या कल्पनेला पुढे आकार देण्याकरता अशी कोणीतरी योजना असावी, असा कोणीतरी व्यक्ती असावा, अशी ब्रह्मदेवांच्या मनामध्ये कल्पना आली। आणि म्हणून मग ब्रह्मदेवांनी आपल्या शरीरापासून एका अवयवांपासून एका पुरुषांची निर्मिती केली। पहिलं शरीर सोडलं आणि त्या शरीराच्या अवयवांपासून एका देवांचा जन्म झाला। त्यामध्ये भगवंताच्या ब्रह्मदेवांच्या छातीपासून धर्माची उत्पत्ती झाली आणि धर्माला एक असा सुंदर मुलगा जन्माला आला आणि त्या मुलाचं नाव आहे वास्तू। वास्तू शब्दातच आपल्याला लक्षात येतं की आपण जे म्हणतो वास्तुदेवाय नमः, मग प्रत्येक कलेमध्ये वास्तुदेवाशिवाय कुठल्याही कलेला पुढे प्राधान्य देता येत नाही। प्रत्येक कलेमध्ये वास्तुदेवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग आपण घर बांधत असू तर त्या घरामध्ये सुद्धा एक वास्तुपुरुष असतो आणि मग वास्तुशांती करत असताना आपण म्हणत असतो आज वास्तुशांती आहे। ही वास्तुशांती म्हणजेच हे वास्तुदेव आहेत की घरामध्ये जोपर्यंत वास्तुदेव प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत घरामध्ये शांती लाभत नाही। घर जरी बांधलं तरी सुद्धा ते वास्तूच्या नियोजनाने असतं आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कलेमध्ये मोठमोठे जे उद्योग आहेत त्या उद्योगामध्ये सुद्धा पूजा केली जाते ती वास्तुदेवांची। म्हणून या वास्तुदेवांचा विवाह झाला अंगिरशी नावाच्या कन्येशी आणि मग त्यांच्याशी विवाह झाल्यानंतर पुढे वास्तुदेवांनी सुद्धा आपला जो वास्तूची योजना आहे, वास्तूची जी कला आहे ती अविरत पुढे चालू ठेवली। आणि आपल्याकडे ज्ञातच आहे की जसे वडील जे करीती आणि तया नाम धर्मू ठेविते, त्या पद्धतीने वास्तुदेवांना पुढं एक सुंदर मुलगा जन्माला आला। त्यांचं नाव आहे विश्वकर्मा। आज ज्यांची जयंती आहे ते विश्वकर्मा आहेत। अशी त्यांची सगळी ही वंश परंपरा। भगवान विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाच्या धर्मापासून पुढे धर्म नावाचा मुलगा ब्रह्मदेवाना झाला आणि धर्माचा मुलगा असणारा वास्तू आणि वास्तूचे पुत्र असणारे विश्वकर्मा, या विश्वकर्माने अख्ख्या सृष्टीची रचना केली। मग आता या सृष्टीमध्ये जे काही शस्त्र आहेत हे सर्व शस्त्र या विश्वकर्मांनीच त्याची रचना केली। अगदी जेव्हा देव पराजित होत नव्हते, विजयांना प्राप्त होत नव्हते, तेव्हा सारखे पराभूत व्हायचे आणि मग दधीची नावाचे जे ऋषी आहेत त्यांच्याकडे त्या सगळ्या देवांनी प्रार्थना केली, हे ब्रह्मदेव आता आम्हाला कोण जिंकून देणार? तेव्हा ब्रह्मदेवांनी विनंती केली की तुम्ही दधीची ऋषींकडे जा आणि दधीची ऋषी त्यांची हाडं तुम्हाला देतील। ते हाडं तुम्ही घ्या आणि ते हाडं घेऊन तुम्ही त्या विश्वकर्मा भगवंताकडे जा। त्या हाडांपासून विश्वकर्मा भगवान तुम्हाला शस्त्र बनवून देतील आणि त्यांनी बनवून दिलेल्या शस्त्रांपासून तुमचा त्या दैत्यावरती विजय मिळवता येईल। म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये जे निर्माण करण्याचं क्षेत्र आहे, अर्थात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या सर्व सृष्टीचे जे सिव्हिल इंजिनियर आहेत ते म्हणजे विश्वकर्मा। त्यांनी इथे देवांचे महाल बांधले। इंद्राचं जे बसण्याचं आसन आहे ते आसन सुद्धा त्या ठिकाणी विश्वकर्मांनी बांधलं। त्यानंतर भगवान शंकरांची नगरी असणारी
जी लंका आहे, सुवर्णमय लंका, या लंकेची रचना सुद्धा याच ब्रह्मदेवांनी केली. पुढे नंतर रावणाने भगवान शंकरांना जिंकून घेतलं, वर मागितला आणि रावणाने शंकरांकडून ते लंका आपल्याकडे घेतली. असे अनेक जे आहेत. त्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने जी द्वारका नावाची नगरी वसवली, त्या द्वारकेची रचना सुद्धा त्या ठिकाणी विश्वकर्मांनीच केली. त्याचबरोबर जेव्हा सुदामदेव भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता आले आणि भगवंताच्या मनामध्ये आलं की आता आपल्याला सुदामदेवाची पोहे खाल्ल्यानंतर त्याच्या पोह्याचे उपकार फेडायचे, म्हणून याला आपण सुंदर सोन्याची नगरी सुदामदेवाची करायची. तेव्हा जेव्हा सुदामदेव त्या नगरीमध्ये होते आणि मग सुदामदेवाची नगरी बनवण्याचा आदेश भगवान विश्वकर्माला त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्यांनी प्रार्थना केली आणि मग त्यांनी तीही सुवर्णाची नगरी त्या ठिकाणी निर्माण केली. अर्थात या विश्वातले जेवढे काही शस्त्र अस्त्र आहेत ते सर्व अस्त्र आमच्या भगवान विश्वकर्मांनी निर्माण केले आणि म्हणून आजच्या दिवशी भगवान विश्वकर्मांची पूजा केली जाते. त्यांची ही जयंती, आज त्यांचं प्रगटीकरण झालेलं आहे आणि त्यांच्याच कल्पनेतून, प्रेरणेतून हे सगळं विश्व चाललेलं आहे. म्हणून आज जेवढे कलाकार आहेत, कारागीर आहेत, त्यांची कारागिरी दाखवण्याचे जे शस्त्र आहेत ते सगळे निर्माण या विश्वकर्मांच्या प्रेरणेतून, बुद्धीतून झालेले आहेत आणि त्या माध्यमातून आज त्यांची पूजा म्हणजेच त्यांच्या शस्त्राची पूजा, त्यांची प्रतिमा मांडावी, गंध, अक्षता, फुलं, त्यांच्या प्रतिमेला स्नान घालावं, पंचामृताचं पूजन करावं, वस्त्र अर्पण करावीत, पुष्प अर्पण करावीत, त्यांच्या निमित्तानं कीर्तन, भजन आदी कार्यक्रमाचं नियोजन करावं. या सगळ्या आपण जे म्हणतो की इथे जे 12 बलुतेदार आहेत हे त्यांच्या कला आहेत आणि मग या सगळ्यांची देवता इथले जे काही निर्माण करणारे आहेत, जे लाकूड क्षेत्रात असतील, वेगवेगळे जेवढे काही कारागीर आहेत, केश कर्तन असेल, सुवर्णकार असतील, लोखंडाचे कारागीर असतील, मातीपासून पुतळे निर्माण करणारे कारागीर असतील, या सगळ्यांची देवता म्हणजे भगवान विश्वकर्मा आहेत आणि त्यांच्या विश्वकर्मांच्या आज जयंती निमित्ताने त्यांना शतशत नमन, त्रिवार वंदन, प्रणाम. रामकृष्ण हरी.